वेगाने स्माइलिंग फेस म्हणजे आता बबनराव तुम्हाला एक विचारायचं आहे मला की तुमची बहीण तुमच्यापेक्षा लहान आणि तिचं आधी लग्न झालं आणि तुमच्या नंतर हे तुम्हाला मनाला खटकलं नाही का? तुम्हाला संताप आला नाही का की माझ्या आधी माझ्या लहान बहिणीचं कसं? पूर्वी अशी पद्धत होती, लहान मुलींची लग्न अगोदर व्हायची, मग मुलांची लग्न अशी पद्धतच होती. मग नाईलाजच होता तुमचा. मग एकदा लग्न झाल्यानंतर तुम्ही सुटलात लगेच आता ताबडतोब माझा करा असं काय नाही. असं नाही. अरे काय असं म्हणत नाही म्हणत होतो. मला तर असं म्हटलं होतं की असंच करायला माझ्या लागलं. अगोदरपासून प्रयत्न चालूच होते. त्यामुळे तिचं हरवलं लगेच आमचं झालं. बरं तुम्ही त्यावेळेला कुठं होता? कोकणात होता का? कोकणात होतो. चिपळूण साखर आहे कुठलं देवरुख चिपळूण या ठिकाणी. अजूनही सुद्धा तो बायकोचा ऐकूनच उत्तर द्यायला लागला. तो 50 वर्षाचा जो पगडा बसलेला आहे आता लग्न व्हायच्या वेळेला कुठं होतो हे बायकोला विचारायची काय आवश्यकता आहे? पण आता ते परिणाम झालेला आहे तसा. बहिणी तुमचं कसं काय? तुमचं लग्न ठरलं त्यावेळेला तुमची परिस्थिती कशी होती? मानसिक तुम्ही असे आतुर झाला होता का केव्हा एकदा माझं लग्न होतंय केव्हा एकदा? घाबरलेली होते मी. कारण मी कोकणातली आणि ते कानडी. अहो आम्ही मराठी. नाही ना, हरिहरला होते. कसे मराठी तुम्हाला धरायचं आम्ही? हरिहरला होते ते. कोकणात होता ना? कोकणातनं लोक सोडून नुकतं गेलो होतो हरियाणा. बर 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 म्हणून तुम्ही घाबरला होता. मग ती भीती गेली ना? लग्न झाल्याबरोबर गेली का नाही भीती तुमची? अजूनही शिकलं काय? लग्न झाल्यानंतर भीती ट्रान्सफर झाली. हा भीती आहे पण ती इकडनं इकडं आली. पण तुमच्या नंतरच्या आयुष्यामध्ये तुम्हाला आर्थिकदृष्ट्या बरेचसे असे अवघड किंवा असे दिवस गेले? अवघड तसे गेले नाहीत. हा पण आमच्या वडिलांचं जे लिव्हिंग होतं लाविश राईट तसं आम्हाला करता आलं करता आलं नाही. एवढं मात्र आहे. दॅट इज आमच्या वडिलांचं जे लिव्हिंग लाविश होतं येस तसं आम्ही त्या लेवलला पोहोचू शकलो नाही. राईट आमच्या मुलांना आम्ही त्या स्टँडर्डने वाढवायची जरी इच्छा असली हा. ते आम्ही करू शकलो नाही. राईट त्यांच्याकडे आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये घरी नोकर व्यवस्थित मुलांचं सगळं खाणं पिणं सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. म्हणून त्याची मुलं मोठी झाली. मोठी झाली. त्याने एवढं सगळं करून त्यांची मुलं क्लार्कच झाली ना. ते बुद्धीचा प्रश्न आहे.
चल आपण जाऊया ते साध्या माणसाकडे आलं नाही. नाही ते कोणाकडेच नाही. एक साधं सिंपल सोबत उदाहरण सांगतो. हा, त्यावेळची परिस्थिती आहे. हा, मी 12-13 वर्षाचा हा. असेल. आम्ही नुकतेच सांगलीहून पुण्याला जायचं ठरलं आमचं. बर. मग सांगलीहून आम्ही कोल्हापूरला आलो. हा, तिथनं हे बदलायची हा. एस टी आणि मग जायचं. बर. तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की एस टी मिळायला दीड तास लागणार आहे. बर. इतर माणसांनी काय केलं असतं, थांबले असते. आराम बसला असता इकडे पार चहा वगैरे. त्यांनी तसं केलं नाही. हा. बाहेरून जाऊन टॅक्सी आणली लगेच. टॅक्सी आणून त्यावेळेला टॅक्सी करणं सोपं नव्हतं. टॅक्सी करून आम्हाला होणग्याला घेऊन गेले आणि व्यवस्थित करून आणलं. राईट राईट. व्हेरी गुड व्हेरी गुड. त्यांच्यात जे लेवल होती लिव्हिंग लेवल ती आमच्याकडे नव्हती. हे आमचा मुख्य हे आहे. राईट. व्हेरी फारच हाय क्लास माणूस होता आणि लिव्हिंग स्टँडर्ड आमचे काका सुद्धा म्हणायचे त्याच्यासारखं आम्हाला जमणार नाही. अरे मुंजीची आठवण सांग ना. माझी मुंज आठवण फार वाईट आहे. माझी मुंज होणग्याला करायची ठरली. बर. त्यावेळेला 2 ट्रकमध्ये सामान भरून आणलं. 2 ट्रक. 2 ट्रक भरून तांदूळ अमुक तमुक सगळं बर. मोठा बँड बाजा बर. असा आणि लोक सुद्धा भरपूर आले होते त्यावेळेस. बर. सांगलीहून त्यांची नोकरी होती सांगलीच्या. बर. बर. तिथल्या कॉन्टॅक्ट मधून भरपूर लोक आले होते बर. आणि घोड्यावरनं माझे बरात काढून हाय क्लास म्हणजे नाही तुझं म्हणणं अगदी मला पडते. हे प्रकाशने हे अचानक केलं म्हणून. नाही तर आता सुद्धा तुमच्या घोड्यावर वरात काढून चढायची इच्छा होती. 50 वाढण्याचा. नाही, ते घोड्याला सहन झालं नसतं. घोडा गाडी आणली असती. किती वेळ अजून त्यांना काही त्यांची आठवण बरं काही वहिनी असेल तुमचं तर काय तरी सांगा ना. लग्नाच्या वेळची किंवा एकूण 50 वर्षात तुमच्या काय आठवण तुमची काय मेमोरेबल काय असेल. बर. लग्न कसं ठरलं. लग्न नेहमीच्या स्टँडर्ड आहे. अरेंज मॅरेज. लग्नाची सगळी जबाबदारी आमच्या सांगून काकांची आली होती. मुलगी. काकांनी आमचं लग्न ठरवलं. काकाने दादाने ठरवलं. राईट. आणि दादांची आठवण म्हणजे माझा जो चुलत दीर आहे सुधीर आहे तो आणि मी क्लासमेट. बर. सावंतवाडी- तुम्ही शाळेत वगैरे जात होता तर. हो जात होते. नक्की जात होते कारण मी मधुना नाही आहे. बर. तेव्हा सुधीर आणि मी एका वर्गामध्ये होतो. पण सुधीर बेळगावला होता ना शाळेला वगैरे. नाही, सावंतवाडीला होता सुधीर. ते सारखे फिरतच होते ना. सुधीर अशोक हे सावंतवाडीला होते आमच्या हे शाळेत. माझे आर्मीतनं आर्मीमध्ये जेव्हा ते गेले त्याने एक गोष्ट केली होती की क्लेम ऑन दी सर्व्हिस. सिव्हिल सर्व्हिस. बरोबर आहे. आणि त्या वर्षी अचानक त्यांना सांगण्यात आलं का तुमची आर्मी गरज नाही तुम्ही जाऊ शकता. ते परत सांगली संस्थांमध्ये आलं. बर. पुढे त्यांनाच जरा बोलू. सांगलीला सावंतवाडीला आम्ही राहत होतो. तिथंच माझ्या भावाकडे मी राहून शिक्षण घेतलंय आणि तिथंच दादांचं घर सुद्धा होतं. त्यामुळं रोज आम्ही जाता येता बघत होतो एकमेकांना भेटत होतो. आणि या प्राण्याला कधी बघितलं. या प्राण्याला लग्नाच्या आधीच तोपर्यंत नाही. पंपाताई मुद्दाम घेऊन आल्या त्या मला बेळगावला आणि हे हरिहरहून बेळगावला आले होते. बेळगावला. बेळगाव त्यांचं घर होतं. घर बेळगाव होतं. असं होय. आणि हे नुकतेच लागलेले होते हरिहरला त्यामुळे त्यांना रजाच नव्हती. त्यामुळे त्या सुट्टीच्या दिवशी पंपाताई मला घेऊन आल्या होत्या. माझा भाऊ होता माझ्याबरोबर आणि हे एकटेच आले होते आणि अण्णा वगैरे होते. अण्णा मामा मामी एवढे होते तिथे. बाकी कोणी नव्हतं आमच्या घरात. आणि आमच्या लग्न ठरलं 19 तारखेला ठरलं रात्री आणि 26 तारखेला लग्न झालं. लगेच त्या 26. बापरे. कारण दादांना नंतर सवड नव्हती. दादा निवडणुकीच्या कामावर जाणार होते. ते म्हणाले मी असेपर्यंतच लग्न वाडीला लग्न करायचं मग तुम्ही काय करायचं ते करा. मी चाललो. आताही असा जे कोइन्सिडन्स आहे बहुतेक 19लाच ठरलंय बहुतेक यांचा हा कार्यक्रम करायचा आणि आज 26ला कार्यक्रम झालेला आहे. होय की. काय नीता बरोबर. आणि निवडणुकाही आता नुकत्याच झालेल्या आहेत. तोही एक कोइन्सिडन्स म्हणूया आपण.
मुलाचं शिक्षण आमचं तसं व्यवस्थित झालं म्हणायला पाहिजे. मी ज्यावेळेस मुलांचं शिक्षण सुरू झालं तेव्हा मी साखरवाडीला येऊन राहिले होते. हा साखरवाडीला. तिथली शाळा फार चांगली होती. राईट. म्हणजे प्रायमरी स्कूल, हायस्कूल, 10वीपर्यंत शिक्षण होतं. पुढे तुम्हाला बाहेरच जायला लागायचं. राईट राईट. पलटणला किंवा असं कुठे जाऊन शिक्षण घ्यावं लागायचं. तसं ते कष्टप्रद मुलांना फार तसे कष्ट घ्यावे लागले राईट. शिक्षणासाठी. आणि पुढचं शिक्षणासाठी फारच घ्यायला लागलं. कारण 2-2, 3-3 महिने चालत जावं लागायचं. पलटणला जाऊन बर बर. तिथून 2-2 महिने इतकं लांब होतं कॉलेज. हो नाही. हो, इतकं लांब होतं. मुलीचं शिक्षण तसं तिथं झालं आणि मुलाचं पण तिथंच झालं. तो शेवटच्या शेवटच्या वर्षाला सातारला होता शेवटच्या वर्षाचा. आणि तिथून मग तो परत कोल्हापूरला गेला पुढच्या डिग्रीच्या ह्याला MCA. आणि मुलांच्या शिक्षणामध्ये त्यांनी स्वतःहून प्रगती करून घेतलेली आहे. आमच्या दोघांचा त्याच्यात काहीही वाटा नाही आहे. त्यांचा त्यांनीच असं कसं वहिनी, तुमचा शिवाचा वाटा असलाच पाहिजे. हा तुमचा किती नम्रपणा आहे. खायला प्यायला करून घालत होतो आम्ही फक्त, पण बाकी सगळं ठरवायचं त्यांचं त्यांनीच ठरवलं. तुम्ही आता व्हिडिओ समोर म्हणून दाखवताय मी किती नम्र आहे, माझं काही हे नाहीये. असं काही नाही, जरूर तुमच्या मनातला मनात असं आहे, कसा मी माझ्या मुलांना मोठा करून दाखवला. असं अजिबात नाहीये, असं कधीही म्हणत नाही. कारण आमचं त्याच्यामध्ये अगदी शून्य वाटा आहे. मुलांचे कष्ट फार आहेत. बरं आता पहिली ट्रिप किंवा काय ट्रिपवर काय नव्हतं. अहो पण कधीतरी गेला असेल ना, कधीतरी गेला असेल ना गेला लग्नाला. होता. अरे वरून धारवाडला आले होते, तीच त्यांची पहिली. हा, मग तेच trip. अशा आता सध्या जसे ट्रिप्स असतात तशी त्यावेळी परिस्थिती नव्हतीच. आणि ट्रिप्स काढण्या एवढे पैसे पण नव्हते त्यावेळेला. आम्ही यायचं जास्तीत जास्त म्हणजे धारवाडला. आणि केव्हा तरी कोकणात एवढंच. बाकी ट्रिप वगैरे काय आणि आठवणीतला एखादा प्रसंग कधीही विसरता येणार नाही अशी आठवण एखादी. आम्हाला एकदा ह्याचा संप चालू होता फॅक्टरीमध्ये, म्हणून आम्ही कोकणात गेलो होतो. मग ते कोकणात गेलो तर तिथे इतका भयानक भूकंप झाला की आम्ही कुणीकडनं आलो इथं असं होऊन गेलं आम्हाला. राजापूरला होतो आम्ही तेव्हा. राजापूरला कोयन्याचा भूकंप. संपूर्ण घर असं फिरून ऍक्च्युअली आलं. संपूर्ण फिरून घर. अरे बापरे. आणि लोकांना त्यावेळी कल्पना नव्हती की भूकंप म्हणजे काय आहे. माहिती नव्हतं. माहिती नव्हतं. म्हणून दोराने लोकांना वाटलं काय ते भयंकर बाहेर आलंय. मग दारं अशी घट्ट लावून घेतली लोकांनी. आणि परत एकदा भूकंप झाला. मग त्यांना आयडिया आली. मग दारा उघडून सगळे बाहेर आले. आणि तसे तो भूकंप नंतर 2-3 दिवस होत होते ना. सारखेच होत होते. तो अनुभव फार मोठा आहे. नंतर 50 वर्ष ते भूकंप चालूच राहिले. सवय होऊन गेली. आणि आम्ही लोकांना त्याची आता जाणवत नाही, आता भूकंप होतात. आनंदाची काही गोष्ट अवघड आहे नाही, का? बबन मागा बसलाय. नाही, आनंदाची गोष्ट. माझ्या त्यांना मुलांना डायरेक्ट सांगितलं, मी डायरेक्ट सांगितलं त्यांना लग्न करणार आहेत नेताशी. हा चला. त्यामुळे तो पहिला आणखीन एक बॉम्ब पडला तिकडे. मी तुमची परमिशन पाहिजे असं काही नाही, आम्ही लग्न करणार आहे. बरं तुम्हाला स्वतःहून काय सांगायचं आहे का? मला माझ्या मुलांच्याबद्दल सांगायचं आहे. अत्यंत कष्टाने त्यांनी स्वच्छ शिक्षण केलं आणि कर्तव्याने स्वतःला ह्या स्टेजला पोहोचलेले आहेत. प्रश्नच नाही. त्यांचं कौतुक करायला तितकं आम्हाला करता आलं नाही. काय करू शकू. युअर डन. तुला काय जे करायचं होतं, यू हॅव डन इट इन युअर लाईफ. तू कशाला हे करतोस? काय आणि कोणाला काय विचारायचं आहे? पण आमच्या सासू सासऱ्यांनी मात्र माझं खूप कौतुक केलेलं आहे. पुन्हा एकदा म्हणा. पुन्हा एकदा ऐकू आलं नाही. माझ्या सासू सासऱ्यांनी माझं खूप कौतुक केलेलं आहे. मोठ्याच्या मोठं डोहाळ जेवण करून त्यावेळेला मांडे केले होते त्यांनी. अरे वा, व्हेरी गुड.
आणि मोठंच्या मोठं असं पिंप ठेवून त्याच्यावर मांडे त्याचं भरून मांडे केले होते आणि सबंध बायकांना बोलवून खूप हौसेने त्यांनी हे केलं होतं, कारण त्यांना खूप हौसच होती तशी. राईट. ओके. बरं बबन, भास्कर आणि वहिनी या अमृत महोत्सवच म्हणतात ना, याला का काय म्हणतात, सुवर्ण बबनच्या सुवर्ण महोत्सवाला तुम्ही आलात. आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद झाला. पण ह्याच निमित्त राखून मला तुमच्या लग्नाबद्दल, म्हणजे तुम्ही लग्नाच्या आधी, लग्नाच्या वेळेला आणि लग्नाच्या नंतर कसं काय झालं, ह्याच्यातलं काही इंटरेस्टिंग असं तुम्हाला काय सांगण्यासारखं आहे का? इंटरेस्टिंग असं म्हणजे थांबायला जास्त वेळ नाही बरं का. अहो तुम्ही तर बोलण्यामध्ये इतक्या फेमस आहात, तुम्हाला लोकांना बंद करा बोलायचं म्हणून आणि तुम्ही थांबा म्हणायला लागलात. इंटरेस्टिंग पॉइंट आठवायला पाहिजे ना. तुम्ही कुठे होता त्यावेळेला लग्नात? बेळगावला होता. बेळगाव. तुम्ही किती भाऊ आणि किती बहिणी? 3 भाऊ 2 बहिणी. 3 भाऊ आणि 2 बहिणी. आणि तुम्ही एकत्र राहत होता नाही का? तुमचे काका वगैरे सुद्धा होते नाही का? नाही नाही एकत्र तसे नाही. तसे ते एकत्र नव्हते. एकदा सणावाराला तसे वेगळेच राहायचे. अच्छा. आमचा बघायचा कार्यक्रम पुण्याला झाला. मध्यस्थ कोण होतो? मध्यस्थ पूर्वी मध्यस्थ असत होते नाही का? मामा तुमचे आमचे बाबा. तुमचे मामा गुंडू अण्णा. अरे बापरे. बर. ते होते. त्यांच्यामुळे आई आमची ते गुंडाका म्हणून नाही का, त्यांच्याकडे ते दोघेही तिथं त्यांचा हे होऊन ह्यांना म्हणजे आई आणि ते असं बघून मध्यस्थ ते होते मामा बर तुमचे. बर आणि त्यांच्याकडे आधी तात्या बघायला आले सासरे बर इथे. त्यांनी बघितलं मला. बर. मग समोर बसले, मला म्हणाले मी जे प्रश्न विचारतो ते उत्तर दे न घाबरता. बर. तेवढं त्यांनी तेवढं बघून काय गेले. विचारलं हो त्याने? शिक्षण काय चालू आहे, भाऊ बर. किती, हे किती, असं बर. हेच विचारलं. बर. खोचं कसं काय विचारलं नाही नाही? ते कशाला विचारलं. मग नंतर बघायचा कार्यक्रम पुण्याला झाला. बर. हे औरंगाबादहून आले, आम्ही बेळगावहून गेलो. अच्छा, म्हणजे बेळगावला तात्या आले तेव्हा हे नव्हते? हे नव्हते, हा, तात्या हा. एकटेच झाले. हा, औरंगाबादला हा होता तुमच्या त्यावेळेला. मामांच्या घरी झाले ते. राईट राईट राईट. नव्हते ते औरंगाबादला आणि मी बेळगावला. ते तुमचे आई तात्या हे सगळे दोघेही होते, बर. पण हे औरंगाबादला होते. तेव्हा कुठे एवढी पद्धत नव्हती नाही, त्याचं साखरपुड्याला. कारण आहे तेव्हा साखरपुडा ही पद्धतच नव्हती नव्हती नव्हती. आता हे फार निघालेलं आहे. त्या काळात जरा स्ट्रिक्ट होतं. यादी करायची, लग्न कसं करायचं, कुठं करायचं, कुणी किती यादी, खर्च साखरपुडा करायचा, बरोबर. किती माणसं यायची जेवायला वगैरे, असं यादी असायची. ती आमच्या लग्नाच्या वेळी झाली नाही झाली मला माहीत नाही, पण अशी पद्धत होती. साखरपुडा हे अलीकडचं हे आहे ते. येस येस येस. तुमचं लग्न किती 73 साली? नाही, 71. 71 ला. 71. मी त्यावेळेला बेळगाव बँकेत होतो. 9 मे 71. राईट. कुठं झालं हो लग्न? आमचं लग्न अगदी काय म्हणतात साध्या पद्धतीनं, म्हणजे आमच्या लग्नात 10च वराडी होते. तुमच्याकडनं आपण 5 माणसं भाऊ, कमी होते. दादा पण आलं नव्हतं. त्यांना काहीतरी पेपर तपासणी होय. तुम्ही नव्हता दादा? आई तात्या पाहुणे होते रे आपले काका. 71 झालेली होती. रिझर्वेशनची 6 तिकीट होती. तुमच्याकडनं माणसंच नव्हती लग्नाला, कमी होते. आणि आम्ही सापरत आलो. आमच्या वडिलांच्याकडनं 300-400 लोक होते सगळ्या गावातले. नातेवाईकही भरपूर होते. बरं, तुमचं लग्न वगैरे झालं औरंगाबाद. मग तुम्ही पहिल्यांदा लग्न झालं तर औरंगाबादला गेला तुम्ही? हो. मग तुमच्या खूप बदल्या झाल्या नाही का हो? हो, दोन. औरंगाबादला गेला, नंतर त्या कुठलं गडचिरोलीला नाही का? कोल्हापूर. कोल्हापूर नाही नंतर पुढची. इतकी सगळीची पुढची गावं. नाही, कुडाळ. कुडाळ नाही, कुडाळ झाला ना. आणखीन एक होतं की ते भंडारा. भंडारा, गोंदिया. या सगळ्या गावात तुम्हाला कुठलं जास्त आवडलं गाव? भंडारा गोंदिया खूप आवडला. का बरं? नाही, मला कुडाळ आवडली. कुडाळ पण आवडलं, कोकण. पण भंडारा गोंदिया अजूनही थोडं मला कुडाळ बरं वाटलं. एकूण तिकडचं धारवाडच्या खालोखाल कुडाळ छान बेस्ट. का बरं? आणि काय नाशिक. असं का? म्हणजे एकूणच लोक म्हणा किंवा काय हवा किंवा हवा आहे ते नैसर्गिक सगळं. हो का? ते लोक भंडारा आता गोंदिया कुडाळ असं कसं आहे लोकं माहिती चांगली बिघडलं असेल ते. आता ते काय जिल्हा ची राजधानी वगैरे झाली, पण तेव्हा अगदी मस्त. छान. राईट.
बरं आणि तुम्हाला आता काय ह्याच्या सांगायचं? आउट ऑफ वे सांगतो हा. म्हणजे त्याचं इंटरेस्टिंग नाही. आता त्यांचं लग्न झालं, बबन बद्दल आईने ज्योतिषाला विचारलं होतं, हा, त्याचं आयुष्याचं कसं काय होणार. हा, हा. त्याआधी सांगितलं ते खरं आलं. नोकरी जाईपर्यंत त्याला त्रास आहे मला. एकदा नोकरी सुटली की त्याला काही त्रास नाही. रिटायरमेंट चांगलं आहे सगळं. पण बबनच्या आयुष्यातलं आणखीन एक वैशिष्ट्य बरं का मला एक सांगावं असं वाटतंय. बबनच्या आयुष्यातलं आणखीन एक वैशिष्ट्य मला सांगावं असं वाटतंय. त्याला तो पगार कमी होता, अमकं तमकं जरी होतं, तुम्ही त्याचं आयुष्य बघितलं किंवा तो प्रचंड मोठ्या घरात राहिलेला आहे. कायमची मोठी घर आहे. अमेरिकेत त्याच्या घरी गेलो तेव्हा सांगितलं होतं. हा, व्हेरी व्हेरी तुमच्या नशिबात कायम मोठी घर आहेत. मी जवळपास सर्व ह्याच्यातनं गेलेलो आहे. ते साखरवाडीतलं पहिलं घर सोडलं, हा, ते पहिलं तीन- घर सोडलं. तर त्याच्यानंतर आम्ही पहिल्यांदी म्हणून ह्याच्या मोठ्या घरात जायचं म्हणून 13 खोल्यांचं घर होतं. मला आठवतं कारण 6 खोल्या अशा समोरासमोर आणि मागे मोठं स्वयंपाकघर, असं मोठं झाडं बिडं सगळं एकदम बाजूला. आणि मी प्रकाशला तेच सांगितलं त्याच्या घर जेव्हा मी बघितलं तेव्हा की म्हटलं तेव्हापासून तुमच्या नशिबात कायम मोठी घर आहेत. तेच घर बघून मी तिला सिलेक्ट केलं माहितीये का? मोठं घर बघूनच मी तिला सिलेक्ट केलं. त्यांचंही घर तेवढंच मोठं आहे. मोठ्या घरातली आहे असं मला तेवढंच लक्षात आलं. मग म्हणून तुमच्यासाठी स्पेशल अर्धा तास. भ्रमनिरास झाला ना कारण बाकीचे सगळे अरेंज आहेत आणि तुम्ही एकटेच. आणि खूप लोकांना काय काय ऐकायचंय. स्वाती तिथे 25 वर्ष झाली नाहीत त्यांच्या लग्नाला. नाही 25 वर्षाचा एक्सपिरियन्स नाहीये ना. नाही, अवधूत बाबा आधी सुरू केलं का येण वाढतील. अवधूत स्टार्ट बरं का. वी विल स्टार्ट नाव. बरं तुमचं स्वागत आहे. तर आता जसं अवधूतला आणि आता सॉरी बबनला आणि ह्याला जसं तसं तुम्हाला विचारतो. तुमचं लग्न 74-75 झालं नाही का? 74 म्हणजे आता गेले होते नुकतेच मला वाटतं. तू मिरजेला होतास का त्यावेळेला? तू मिरजा आणि राहायला तुझ्याचकडे होतो सांगलीला. अरे हो आपण एकत्र होतो नाही का? आपण करत होतो. हा त्या पाटला डीएम पाटलाच्या घरी राहत होतं रे. ते असं एक ते काय घर एक्सटेंड कर असं नंतर राहायला गेला मिरजेला. येस येस येस. तो भास्करला बोलावला इकडे. भास्करची भास्कर. अरे भास्कर तो काय म्हणायचं पडतं बघ. हा मैदानात हा. माझ्या लग्नाच्या वेळेला बऱ्याच मुली बघून झाल्या होत्या तेव्हा. मुली काय सिलेक्ट होऊ शकत नव्हत्या. हा बर. तेव्हा तात्या नव्हते. तात्या नुकतेच गेले होते. येस. त्यामुळे काय पुढाकार घ्यायला कोण नव्हतं आणि आम्ही एम्प्लॉईड माणसं असंच कोणाकडनं तरी प्रपोजल यायची. बऱ्याच मुली बघून झाल्या होत्या. किती बघितलं बघितलं मोजल्या नाहीत पण बऱ्याच बघितल्या. तरी किती तेव्हा भास्कर इतका चिडला होता एकदा, अवधूत आता जी मुलगी येईल आंधळी असली तरी लग्न करा. कारण नंबर त्यांचा होता नंतर ना. आधी झाला होता. ते मला भास्करने दिलेली वॉर्निंग चांगली लक्षात आहे. पण आमचं लग्न म्हणजे तसं आपण अरेंज होतो. तुझ्या लग्नाला मध्यस्थ कोण होता? मावशीची इथं ओळख नंतर निघाली. पण ते त्यांनी कोणाला कॉन्टॅक्ट केला? वजीने स्थळ सांगितलं. काकूची आपल्या आईची मैत्रीण. आईची नाही, आमच्या आजीची मैत्रीण. कोण? आमची जी गौरीताई आईची काकू, आमच्या जे तात्यांची आई, त्या आणि त्या दोघी मैत्रिणी. त्यांनी सांगितलं की माझ्या मैत्रिणीचं नातू आहे तो विचार म्हणून मग त्या आल्या होत्या विचारायला. जेव्हा मावशी घरी आल्या त्या पाटलांच्या घरी, तेव्हा मी बाहेर पायरीवर रेडिओ ऐकत बसलो होतो. लुंगी नसली होती आणि बनियानवर बसलो होतो. तिथे मावशी येऊन मला विचारलं, आई आहे का तुझी? आहे असेल आतमध्ये. आज जाऊन मावशी आई बरोबर बराच वेळ बोलत होती, चहा पाणी वगैरे केली. मला तेव्हा काय लक्षात एवढं काय लक्षात गेलं नाही. आणि त्याच वेळेला ते ठरलं म्हणजे बऱ्यापैकी ठरलं की ओळख निघाली ना. त्यामुळे मग पुढचा काय प्रश्न आले नाहीत. त्याला फक्त एकच प्रश्न होता की ते सारस्वत आहे. हे माझ्या डोक्यात कधीही आलं नाही. त्यांची आई कोकणस्थ ब्राह्मण, यांची आई पण वडील सारस्वत. तर तुम्हाला असं चालेल का?
म्हणून आमच्या आईला विचारलं ते मला काय माहित तरी नाही. आमच्या आईत काही हे असले तरी ती मोठ्या मनाची होती. ती म्हणाली चालेल आम्हाला काय तसं हे नाही. पण मग ते त्यांनी आधी क्लिअर केलं की म्हणाले ते सारस्वत मग ती नॉनव्हेज वगैरे खातात तर ते म्हणाले तसं काही ती खात नाही अगदी कोकणच तीच त्याचं राहणं आहे असं वगैरे. मग ठीक आहे म्हटलं मग काय चालेल. हो तुमच्याकडे तुम्ही सारस्वत असून तुमच्याकडे मासे कसे काय नेतो? खातात ना. वडील खायचे ना. खात होते ना? मी खात नव्हते. माझी मोठी बहीण नाही, दोघी. भाऊ खातोय ना? मग असं कसं बोलतो सुलट बरं? नाही नाही खात. उषाताई पण नाही खात. तिला तर घरात केलेलं चालत ते नव्हतं. भांडं चालत नाही. केलं की ती जेवायची हो तिची भांडी वेगळी. भांडी वेगळी, सगळं वेगळं. आणि हा म्हणतो तसं वडील आमचे गेले आणि या दोघांची लग्न व्हायची होती. माझ्यावर कसलं टेन्शन झालं होतं. मुलीकडे आणि भाऊ असे मुलीकडचे लोक आम्हाला विचारायला यायचे. माझे हातपाय लटपटायचे म्हणजे आता कसं काय करायचं वगैरे. पण मग ह्यांच्या वेळेला काहीच प्रश्न आला नाही. मावशी वगैरे हे सांभाळून घेतलं त्यांनी. माझ्या लग्नात मला 1-2 गोष्टी आठवतात. पत्रिका वगैरे मी काय बघत नव्हतो पण कुणीतरी बघितली होती. त्या पत्रिकेत काहीतरी प्रॉब्लेम सांगितलं कुणीतरी तर होय का नाही का चालू होतं. तेव्हा आई मात्र खंबीर राहिली. मला हळूच बोलवली नेहमीच्या स्टाईलमध्ये. मला कानात सांगितलंय कुठं आहे ती आई. खूप गंभीर दोन्ही ह्याच्यात तिने नेहमीच्या स्टाईलमध्ये मला एकट्याला बोलवून माझ्या कानात सांगितलं हे बघ अवधूत हे पत्रिकेचं काहीतरी निघायला लागलंय तर मी सही करते बरं का तू केव्हाही ये. असं म्हणाली ती? अगदी खंबीरपणे उभी हो, होती. आम्ही म्हटलं ते तिला काय बाकीच्या फॉर्मॅलिटीज माहित नव्हत्या पण एवढं म्हणाली मी सही वाच नाही करते. फक्त आमच्या ह्याच्या वेळेला सुद्धा पत्रिका अजिबात बघितली नव्हती. काय प्रश्न सगळं ठरवून बिघडून होतं. तिने सांगितलं नंतर लग्न ठरलंय म्हणजे पत्रिका काढूनच ठेवायच्या म्हणत. त्या बघायच्याच नाहीत नाहीतर ठरतच नाही म्हणत. आणि नंतर जेव्हा बघितलं ना ते आमची रास हे नक्षत्र सेम आहे. आणि आपली रास पण एकच आहे की. हा रास पण एक आहे पण नक्षत्र रास आणि आई भाऊ जरी वेगळे दादांचं असले. आई तरी दादांचं नक्षत्र आणि रास एक आहे. आई दादांचं पण एक्झॅक्टली तसंच आहे. ते आजीने सांगितलं की आई आणि दादांचं सुद्धा बाकी काही हे नाही बघितलं तर दीक्षितांनी असं सांगितलं होतं नक्षत्र जेव्हा सेम आहे तेव्हा पत्रिका ठेवून टाकायच्या त्याच्या पुढे बघायचं नाही. विनायक मामा परेशच्या बाबतीत आता नक्षत्र बघा बाकी काय नाही बघा. मला नक्षत्र दिसायला लागलेले आहे. ते दिवेत ते वरचे. आता बोलणी करायचे सगळं आम्हाला मी आणि बाबा पण आम्ही सगळं कसं तरी करून तो आणि मी आम्ही सांगणार त्यांना हे कधी असं आहे ते कधी कधी आली पण खूप आता त्याचा 50वा वाढदिवस आहे म्हणून त्याला तू म्हणायला लागलीस का असं? नाही नाही त्या दोघांनी माझं कौतुक सांगितलं. त्या दोघांनी पण खूप लग्नाच्या वेळेला लाडू करून आण अमुक करून आण ते सगळं करून आणायचं लोकांना हे करायचं सगळं आम्ही तिघांनी मिळून केलेलं आहे. यांच्या लग्नाच्या वेळेला तुझ्या लग्नाच्या वेळेला हां त्यावेळेला आम्हाला झेपत नव्हतं पण वडील गेले होते आणि आमच्या कुणाकडेच पैसे नव्हते. ट्रॅजेडी म्हणजे अशी होती. मग त्यांचे काय ते पैसे यायचे सगळे कारकूड लोक सगळे कारकूड लोक असले. मग त्यांच्याकडनं काय पैसे यायचे ते त्याच्यामुळे ते सगळं बसवून आम्ही असं करते ना तुमची लग्न पार त्यावेळेला साधारण लग्नाला खर्च किती येतो? तुमच्या दादांच्या लाभी सांगणार नव्हते 4,000च लग्न केलेलं आहे. त्यावेळेला 4,000 नाही 3,000 दादाने ठरवलं पैसा सुद्धा जास्त खर्च करायचा नाही असं दादानीच ठरवलं होतं. नाही पण साधारण ह्यांचं बरेच वर्ष झालं पण ह्यांच्या लग्नात 10,000 वगैरे होतं. आमचं वाडीला अगदी साधं लग्न झालं. लग्न साधं झाले पण देवाणघेवाण वगैरे काहीतरी करावं लागायचं ना रे. प्रॉब्लेम म्हणजे म्हणजे असं त्या मुलीला थोडं सोनं आता ह्यांच्यात काय त्यांनीच किती तोळे घातले साधारण? काय हो? सुनेची तयारी करता का? नाही, त्या काळात म्हणजे आपल्याकडे पैसे नव्हते आणि हौसही नव्हती त्यांच्याकडे आता दोन्ही होते. सूनपण ते सोन्याचे दागिने नको. मला आठवतंय ते म्हणजे हा साखरपुडा काय काय त्या ह्याच्यात माडीवरच्या त्या घरामध्ये त्यामध्ये त्यांनी जी फ्रूट अरेंजमेंट केली होती अजूनपर्यंत मी विसरलो नाही. आता ते कोणी गेलं ते मला माहित नाही. जांभळं आणि आंब्याचा सीझन होता. आंबा चिक्कू आणि काहीतरी असं कमळं केली होती त्यांनी आणि ते जांभूळमध्ये ठेवून वगैरे आणि सगळ्या लोकांना ते मी किती वर्षाचा माझ्या लक्षात नाही पण ते माझ्या अगदी लक्षात आहे. आणि ते
वडील गेल्यावर 3 वर्षाच्यात लग्न करायला पाहिजे असं काही ते कंडिशन होती मग त्यामुळे त्या वर्षीच करायचं म्हणून मग ते आम्ही कसं तरी त्यावेळेला करतो. काकूने काही सांगितलंच नाही. तू काय तुम्हाला कसं काय तुमची म्हणजे आठवण मला सांगा, हा. मी तुम्हाला असं विचारतो की लग्नापर्यंतचा तुमचा बाहेरचा जो ज्या वातावरणात आणि ज्या परिस्थितीत वागला आणि लग्नानंतर जसं वागलं काय फार मोठा फरक वाटला का हो तुम्हाला कुठल्या ह्याच्यामध्ये एकदम फ्री होते घरी म्हणजे माहेरी एकदम फ्री होते बिनधास्त. आणि कशाचीच कुणाचीच हे नव्हती उलट मलाच सगळे घाबरत होते बर इकडं उलट झालं अजून घाबरतात कशी? आता इथे या सगळ्यांना घाबरत. बर 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 आणि नंतर लग्नानंतर इकडं मीच घाबरायला लागले सगळ्यांना आणि लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आषाढी एकादशी होती आम्हाला देवाला जायला सांगितलं गणपतीला हे आणि मी गणपतीला गेलो दोघं जण आणि येताना म्हणाले डोसा खायला जायचं मी म्हटलं आज उपास आहे डोसा कसा खाणार बर ते म्हणाले ते काही मला सांगायचं नाही डोसा खायचा मग आम्ही हॉटेलात गेलो बर. डोसा मागवला त्यांनी बर. आणि तेव्हा विनायक भाऊजींचे मित्र होते तिथे हॉटेलमध्ये त्यांनी बघितलं आणि विनायक भाऊजींना सांगितलं आम्ही घरी पोचेपर्यंत विनायक भाऊजी घरात आल्यावर दारात म्हणतात वहिनी डोसा कसा होता